न्यूमरोलॉजी बघितला आहे, पण आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी मोबाईल न्यूमरोलॉजी. जर आपण बघायला गेलं तर आज आपल्याकडे जरी आपल्या बाजूला बायको असेल नसेल, जरी आपल्या बाजूला नवरा असेल नसेल, पण मोबाईल हा आपल्या खिशात सातत्याने असतो. अगदी झोपताना पण उशाशी घेऊन झोपणारे भरपूर आहेत. इव्हन काही लोक तर अगदी टॉयलेटमध्ये पण मोबाईल सोडत नाही, अशी सध्या कंडिशन आहे. तर पण मोबाईल जो आपण वापरतो त्या मोबाईलमध्ये जे सिम आपण वापरतो, जो तुमचा नंबर असतो, हा नंबर तुमच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे किंवा त्या नंबरचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे किती जणांना माहित आहे. आता जिथे ज्यांनी नंबर चेंज करून घेतलाय त्यांना माहीतच असेल की त्याचं काय आहे. पण आज आपण बघणार आहोत की मोबाईल नंबरमुळे आपल्या आयुष्यात काय बदल घडू शकतात, चांगले किंवा वाईट परिणाम कसे मिळतात. एक एक्झाम्पल घेऊया. नंबर असतो आपल्या 10 डिजिटचा, 10 नंबर असतात आपल्याकडे. त्या 10 नंबरमध्ये जे 2-2 कॉम्बिनेशन जर आपण काढले, म्हणजे 2-2च्या जोड्या काढल्या, तर त्या प्रत्येक जोडीचा एक अर्थ असतो. आता तुम्हाला वाटेल 10 नंबर मधून 5 जोड्या निघतील, बरोबर? वाटतच असेल, पण नाही, 5 जोड्या नाही निघत. आपल्याकडे 10 डिजिट मधून आपल्याकडे 9 जोड्या निघतात. त्या कशा? तर आता समजा हा एक नंबर आहे 987654, हा जस्ट एक्झाम्पल आहे. हा जो नंबर आहे त्याच्यातून 987665433221 आणि 11 अशा 9 जोड्या निघतात. आणि विचार करा, जर 5 जोड्यांमधून आपल्याला खूप काही कळतं तर 9 जोड्यांमधून किती काही कळत असेल. जर तुम्ही हा नंबरचा चार्ट मी दिलेला आहे, याचा पाहिजे तर फोटो किंवा तुम्ही काढा किंवा नंतर मी तुम्हाला देईनच. हे नंबर इतके निगेटिव्ह कॉम्बिनेशन आहे की त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप नकारात्मकता किंवा खूप काही आजारपण म्हणा, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी स्टक लाईफ म्हणा, पैसा कुठेतरी अडकणं, कुठेतरी फसणं, आपला स्वतःचा पैसा असून सुद्धा न मागता येणं, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. तुम्ही म्हणाल एका नंबरवरून किंवा एका जोडीवरून कसं काय कळू शकतं? त्याच्यामुळे मी सतत सांगत असते की तुम्ही कुठलाही नंबर पाठवा, मी त्या नंबरचं प्रिडिक्शन करेन. तुम्ही असे नंबर, तुम्हाला आता असंही वाटेल की हे तर मला ओळखतात म्हणून कदाचित माझ्या आयुष्यावर बोलतायत, पण इथे आपल्याकडे एक असे व्यक्ती आहेत, श्रीकांत बखरे सर, ज्यांचं सलून आहे. त्यांच्याकडे जेवढे क्लायंट येतात ते सर फक्त एकच करतात, त्या व्यक्तीचा मला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतात आणि मेसेज करतात, माई प्रिडिक्शन दे. प्रिडिक्शन दे म्हटल्यावर मलाही माहित नसतं समोरची व्यक्ती कोण आहे आणि मी त्यांना प्रिडिक्शन देते. ते प्रिडिक्शन त्या व्यक्तीने वाचल्यानंतर ते वाचून दाखवतात किंवा डायरेक्टली त्यांच्याकडे दाखवतात आणि ते प्रिडिक्शन वाचल्यानंतर ती व्यक्ती मला डोळे झाकून नंबर बदलण्यासाठी स्वतःहून सांगते. आता एक उदाहरण सांगेन बघा, मी प्रत्येकाचा नंबर इथे बघू शकत नाही, पण तुमच्या मोबाईल नंबर मध्ये 14 किंवा 41 हा नंबर किंवा ही जोडी असेल तर अशा लोकांना सतत कुठला ना कुठला लोन घेण्याकडे अट्रॅक्ट होणं किंवा एखाद्या हफ्त्यावर काहीतरी घेणं, म्हणजे ते प्रत्येक वेळा लोन घेऊन किंवा हफ्त्यावर काहीतरी वस्तू घेण्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यांना सतत काही ना काही हार्डवर्क करण्याची वृत्ती असते किंवा त्यांना सतत हार्डवर्क करावं लागतं. काही ना काही हेल्थ इश्यू असतात. 16 किंवा 61 म्हटलं तर मॅरिटल लाईफ, मी म्हणेन 16, 61, 18, 81 हे नंबर तर नसावेत, कारण तुमच्या स्पाऊसला म्हणजे तुमच्या जोडीदाराला, साथीदाराला पण आरोग्याच्या तक्रारी खूप असतात. त्याच्यामुळे असं पण होतं की पैसा तुमच्याकडे किती येत असेल तरी तो तुम्हाला अपुराच वाटतो. असे बरेच नंबर आहेत. ही शीट मी पाहिजे तर तुम्हाला फॉरवर्ड करेनच. पण सगळ्यात जास्त अजून एक नंबर आहे बघा, तुमच्या नंबरमध्ये 56 किंवा 65 आहे का? ज्यांच्याकडे 56 किंवा 65 तुमच्या नंबरमध्ये असेल त्यांना मी सांगेन की तुमचेच पैसे जर कोणाकडे तुमचे दिलेले आहात किंवा अडकलेले आहेत तर आपलेच पैसे आपल्याला मागायला लाज वाटते. कसं मागू, कसं मागायचं हा प्रकार होतो. तुम्ही स्वतः चेक करा की तुमच्याकडे हे होतं का. किंवा 58 किंवा 85 असेल तर आपण वार्ता तर लाखो करोडोमध्ये करतो, पण तुमचं कुठे ना कुठे स्टक झालेला असतो. किंवा तुमच्याकडे 8 पेक्षा जास्त, म्हणजे एक 8 पेक्षा जास्त 8 असतील, मल्टिपल 8 असतील, तरी सुद्धा तुमच्या लाईफमध्ये सतत स्ट्रगल, सतत कुठे ना कुठे पैसा अडकणं, सतत काही ना काही कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन असे, लिटिगेशन, ऍलिगेशन असे काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे प्रयत्न करा 8 हा तुमच्याकडे एकापेक्षा अधिक येणार नाही, आणि तो 8 जरी एकदा असेल तरी तो 18 किंवा 81 नसेल, एवढी काळजी मात्र घ्या. एक चांगलं सिम कार्ड किंवा एक वाईट सिम कार्ड तुम्हाला काय देतं? नेगेटिव्ह सिम कार्ड तुम्हाला देतं मनी स्टक, मॅरिटल प्रॉब्लेम, कर्ज, लिटिगेशन, ऍलिगेशन, रिस्पेक्ट नाही मिळत, तुमच्या स्टडीमध्ये प्रॉब्लेम येतो, काही ना काही अडथळे येतात, एक्स्ट्रा रिलेशनशिप,
जॉब रिलेटेड इश्यूज, नेगेटिव्ह थॉट्स, हेल्थ प्रॉब्लेम, ओव्हरऑल तुमचं लाईफ टर्म. पण जर तेच तुम्ही एक चांगलं सिम कार्ड घेतलं तर त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं? मनी फ्लो, सतत तुमच्याकडे मनी फ्लो राहतो, सतत पैसा वाढ होतो राहते तुमच्याकडे. मॅरिड लाईफ खूप चांगली मिळते तुम्हाला, प्रॉस्पेरिटी मिळते. ज्यांचे लग्न होत नसतील त्यांचे लग्नाचे योग पण जुळून येतात. एज्युकेशन चांगलं तुमचं होतं, बिझनेस चांगला होतो, सतत बिझनेसचा तुमच्याकडे म्हणजे तुमचं न थांबणारा बिझनेस असतो. रिस्पेक्ट मिळतो, लक्झरी मिळते, हेल्थ चांगली राहते, नेम अँड फेम मिळतं, ऑथॉरिटी मिळते. गव्हर्नमेंट रिलेटेड काही कामं असतील जी अडकलेली असतील ती आपण चांगल्या सिम कार्ड मधून मिळवू शकतो. ओव्हरऑल बॅलन्स लाईफ मिळते तुम्हाला. हे सगळं चांगल्या सिम कार्डने. जर तुम्हाला एखादा व्हीआयपी नंबर घ्यायचा असेल तर व्हीआयपी नंबर म्हणजे नॉर्मल घ्यायचा असेल तर तुम्हाला कसाही मिळतो. पण तरी सुद्धा काही लोकांचं असं आम्हाला व्हीआयपी नंबर पाहिजे, 888 पाहिजे, 111 पाहिजे. पण त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होतात हे कोणाला माहित नसतं. आणि त्या नंबर साठी 8-8 हजार पासून पुढे व्हीआयपी नंबर जर तुम्ही चेक केला तर व्हीआयपी नंबर तुम्हाला 8 हजारापासून पुढे तेवढे पैसे घालावे लागतात. पण आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे 8 हजार नाही देत. आणि मेन म्हणजे जो नंबर तुम्ही व्हीआयपी काढायला जातात त्याच्यातून तुमची लाईफ स्टक होते. तर असे नंबर न देता आपण जे नंबर देतो ते तुमच्या प्रत्येक कॉम्बिनेशन म्हणजे जे काही 10 डिजिट आहेत ज्याच्यातून 9 कॉम्बिनेशन निघतात, ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह, न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह असे कॉम्बिनेशन असतात. पण आपलं एकच ध्येय असतं जास्तीत जास्त पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन देणं. फार क्वचित झालं तर एखाद दुसरा आपला न्यूट्रल कॉम्बिनेशन असतो. पण आपला न्यूट्रल कॉम्बिनेशन पण असा असतो की त्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्हिटीच मिळेल. त्याच्यामुळे न्यूट्रल मध्ये पण निगेटिव्ह असं काही नसतं. आणि आपल्याकडे प्राइस आहेत त्याच्या 6,000 आणि 7,000. आता तुम्ही म्हणाल 6 आणि 7 काय? तर एक असतं 6,000 मध्ये फक्त नंबरच्या जोड्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलंच मिळणार. आणि 7,000 वाला नंबर असतो नंबरच्या जोड्या तर चांगल्याच आहेत, प्लस तुमच्या नंबर म्हणजे तुमची जी डेट आहे, तुमचा जो मूल्यांक भाग्यांक आहे त्यानुसार तुम्हाला नंबर देणं, त्याची टोटल देणं. किंवा काही असे जोड्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ 33, 42, 51 हे लक्झरी नंबर आहेत त्याची टोटल अशी देणं. किंवा बिझनेससाठी हवे असेल तर 41, 50 हे असे काही टोटल्स आहेत तर तशा टोटल देणं. तुमचं जर एखादा गव्हर्नमेंटशी रिलेटेड असेल तर त्यानुसार तुम्हाला एक आकडा येईल असे नंबर देणं. किंवा हेल्थ वाईज जर कोणाचे हेल्थ इश्यू असतील तर 3 आकडा येईल असे काहीतरी कॉम्बिनेशन पूर्ण टोटल देणं हे पण आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी मग 1000 जास्त असतात.